लग्नाला 2 वर्ष झाली तरी मायाला मूलबाळ झालं नाही, म्हणून मी तिचा छळ करायला सुरुवात केली. एक दिवस मी तिला घटस्फोट द्यायला लागलो, तशी ती माझ्या पायात पडली आणि मला म्हणाली, "अहो, हा माझ्यावर अन्याय करू नका. माझे आई वडील नाहीत. माहेरी माझं असं कोणीच नाही. मी कुठे जाणार?" पण मी तिचं काहीच न ऐकता तिला सोडून बाहेरच्या देशात निघून गेलो. अशीच 10 वर्ष निघून गेली. एक दिवस माझा बॉस मला म्हणाला, "माझी बायको आणि मुलगा भारतातून येणार आहेत. त्यांना एअरपोर्टवर आणण्यासाठी माझ्यासोबत चल." जेव्हा मी बॉसच्या बायकोला आणि मुलाला बघितलं, तेव्हा मी सुन्न झालो. कारण समोर तर "वांझोटी बाई, माझ्यासमोर तुझं तोंड घेऊन येत जाऊ नकोस. तुला बघितलं की मला किळस यायला लागते." नटून थटून आलेल्या मायाकडे मी बघितलं तर एक क्षण तिच्याकडे बघतच राहिलो. मागच्या काही महिन्यांपासून ती खूप उदास, न आवरता गबाळ्यासारखी राहत असायची. पण आज ती खूप सुंदर दिसत होती. पण आज तिचे ते रूप बघून मला तिच्याबद्दल आकर्षण वाटलं नाही. माझ्या मनात तिच्यासाठी प्रेम निर्माण होत नव्हतं. त्यामुळे तिच्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरत मी तिरस्काराने रागात तिच्याशी बोललो. तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती खोलीत जायच्या ऐवजी माझ्यासमोर गुडघ्यावर येऊन बसली आणि तिचे दोन्ही हात माझ्या मांडीवर ठेवून प्रेमाने मला म्हणाली, "राहुल, तुम्ही माझा एवढा तिरस्कार का करायला लागला आहात? आत्ताशी तर आपल्या लग्नाला 2 वर्ष झाले आहेत. तुम्हाला माहीत आहे, आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे. तुम्ही तर विसरून गेला आहात. म्हणून तर आज मी एवढी छान तयार झाले आहे. म्हणजे तुमचा सगळा राग, चिडचिडपणा निघून जाईल. मागचं सगळं विसरून जाऊन आपण परत एकदा नव्याने आपल्या आयुष्याची सुरुवात करू. देवाला आपल्याला बाळ द्यायचं असेल तर वेळ आल्यावर नक्की देईल." पण तिच्या बोलण्याचा माझ्यावर उलट परिणाम झाला. मी तिचं बोलणं ऐकून रागात तिला धक्का देऊन म्हणालो, "असं गोड गोड बोलून तू माझ्या मनात तुझ्याबद्दल असलेला तिरस्कार साफ करू शकत नाहीस. आपल्या लग्नाला पूर्ण 2 वर्ष झाली तरी पण तू अजून मला बाळाचं सुख दिलं नाहीस. माझे रिपोर्ट तुझ्यासमोर आहेत. ते अगदी व्यवस्थित आहेत. मी बाप होऊ शकतो. नक्कीच तुझ्यातच काहीतरी प्रॉब्लेम असणार. म्हणून तर तू लग्नाच्या अगोदर तुझे मेडिकल चेकअप करण्यास नकार दिला होतास. त्यावेळी मी तुझ्या प्रेमात एवढा आंधळा झालो होतो, तुझ्या सुंदर रूपाला भाळलो होतो की त्याच्यासमोर मला दुसरं काहीच दिसत नव्हतं. कुठलीही माहिती न काढता तुझ्या मेडिकल चेकअपला इग्नोर करत मी तुझ्याशी लग्न केलं आणि आत्ता त्यासाठी पश्चाताप करत बसलो आहे." मी नेहमी सारखा तिला टोमणा मारला आणि माझा राग पण व्यक्त केला. माझं बोलणं ऐकून तिच्या डोळ्यातून अजूनच पाणी यायला लागलं. पण आता तिच्या डोळ्यातल्या पाण्याचा माझ्यावर काहीच परिणाम होत नव्हता. मी तिला तिथेच रडत सोडून तिथून मी बाजूला आलो. माझ्या मनात काहीतरी चालू होतं, पण मला ते कळत नव्हतं. सगळ्या हॉलमध्ये आमच्या लग्नाचे फोटो लावलेले होते. कधी काळी ते फोटो मला आनंद द्यायचे, पण आता त्यावर नजर पडली की मनावर एक ओझं असल्यासारखं वाटायचं. मी एका फोटोकडे लक्ष देऊन बघितलं तर त्यात मायाने लाल साडी नेसली होती आणि आम्ही दोघांनी प्रेमाने मिठी मारली होती. मला तो दिवस आठवला. किती छान होता. असं वाटत होतं आयुष्यात फक्त प्रेमच हवं आहे. पण वेळेसोबत सगळं काही बदलून गेलं. मायेचं हसणं माझ्या मनाला शांती द्यायचं. ती छोट्या छोट्या गोष्टींवरून खुश व्हायची. तिच्या हसण्याने घराला घर पण आलं होतं. लग्न झाल्या झाल्या आम्ही रात्री उशिरापर्यंत गप्पा मारत बसायचो. भविष्याची स्वप्न बघत असायचो. बाहेर फिरायचा प्लॅन बनवत असायचो. माया कधी लहान बाळाचा फोटो बघून हसत असायची आणि तिला असं हसताना आनंदात बघून मी पण खुश व्हायचो. तेव्हा हे सगळं छान स्वप्न वाटत होतं. पण जसजसे दिवस निघून गेले आणि घरात गोड बातमी मिळाली नाही, तेव्हा माझ्या मनातल्या बाळाच्या इच्छेमुळे मायाबद्दल मनात कटुता निर्माण व्हायला लागली. पाहुण्यांच्या घरी कधी गेलो तर सगळ्यात अगोदर हाच प्रश्न यायचा. तर कोणी हसून विचारत म्हणायचं, "मग राहुल, गुड न्यूज कधी देणार आहेस?" कोणी सांगायचं, "या डॉक्टरांकडे जाऊन भेट, ते खूप चांगले आहेत." तर काही लोक माझ्यावर हसत असायचे. तर कोणी टोमणा मारत म्हणायचं, "अरे राहुल, कधीपर्यंत असा बिनबाळाचा राहणार आहेस?"
लग्न झाल्या झाल्या मी या गोष्टीला हसून टाळत असायचो. पण नंतर हे प्रश्न माझ्या काळजावर चाकूसारखे घाव करायला लागले. प्रत्येक वेळी असंच वाटायचं की सगळ्यांची नजर फक्त माझ्यावर एकट्यावर आहे आणि मी कुठल्या तरी परीक्षेत नापास झालो आहे. मी घरी आल्यावर नकळत सगळा राग मायावर निघत असायचा. पण मायाने कधी याबद्दल माझ्याकडे तक्रार केली नाही. ती शांत बसून सगळं सहन करत राहिली. ती मला खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असायची. कधी माझ्या आवडीचं जेवण बनवायची, तर कधी माझ्याशी प्रेमाने बोलायची, मला मनवण्याचा प्रयत्न करत असायची. पण माझ्या मनात तिच्याबद्दल जी कटुता वाढायला लागली होती, ती तिच्या प्रत्येक प्रयत्नाला मातीमोल करत असायची. मला तिच्याकडे बघितलं की माझी कमजोरी नजर यायची. ती काही बोलत नसायची, पण माझ्या मनाने या सगळ्यासाठी तिलाच दोषी ठरवलं होतं. मी स्वतःला दिलासा देण्यासाठी सारखा माझ्या मेडिकल रिपोर्टचा सहारा घेत असायचो आणि मायाला दोष देत राहायचो. रात्री कधी जाग आली तर माया खिडकीत उदास बसलेली दिसायची. तिच्या चेहऱ्यावरचा थकवा, उदासी दिसत होती. मला माहीत होतं ती दुःखी आहे, पण मी कधीच तिचं दुःख जाणून घ्यायचा प्रयत्न केला नाही. मला फक्त माझं दुःख दिसत होतं, दुसरं काहीच नाही. बहुतेक मी स्वतःवरच नाराज होतो. आजची रात्र पण तशीच होती. घरात छान वास घुमत होता. टेबलवर 2 चहाचे कप आणि एक छोटासा केक ठेवला होता, ज्यावर आमच्या लग्नाची तारीख लिहिली होती. ते बघून मी एक क्षण विचार केला की आज मला माझं मन नरम करायला हवं. पण पुढच्या क्षणी माझ्या मनातल्या विषाने मला परत कठोर बनण्यासाठी मजबूर केलं. मला असं वाटलं की ती मला खुश करून सत्य लपवण्याचा प्रयत्न करत आहे. पण परिस्थिती एवढी गुंतागुंतीची नव्हती जेवढी मी तिला बनवली होती. मी सोफ्यावर बसलो होतो. मनात एकच प्रश्न घुमत होता की मला बाळ का होत नाही? आम्ही का दुसऱ्यांसारखं खुश राहू शकत नाही? मला माहीत होतं की मी मायाला दुःख, त्रास देत आहे, तरी पण स्वतःला तिला त्रास देताना थांबवू शकत नव्हतो. माझ्या तोंडातून निघालेला प्रत्येक शब्द तिच्या मनाला सुईसारखा टोचत होता. तरी पण ती सगळं शांत बसून सहन करत होती. बहुतेक तिच्या या शांत बसण्याने मला अजूनच कठोर बनवलं होतं. मला आठवलं जेव्हा मी पहिल्यांदा मायाचा फोटो बघितला होता, तेव्हा माझं मन जोरात धडधडायला लागलं होतं. मी तिच्याशी लग्न करण्यासाठी खूप हट्ट केला होता. कितीतरी प्रयत्न केल्यानंतर तिच्या घरातल्या लोकांनी या लग्नासाठी तयार केले होते. त्यावेळी मला असं वाटलं होतं की मी या जगातला सगळ्यात नशीबवान माणूस आहे. पण आज तोच माणूस त्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करत होता. माझ्यात झालेल्या बदलामुळे मला स्वतःला भीती वाटत होती, पण मी स्वतः ते स्वीकार करत नव्हतो. खोलीत हळूहळू रडण्याचा आवाज येत होता. ती अजून पण रडत होती. एक क्षण माझं मन पागळलं, पण नंतर मी स्वतःला कठोर बनवलं. मी विचार केला, जर मी आत्ता पागळलो तर परत कधीच माझी नाराजगी व्यक्त करू शकणार नाही. मी तिचं दुःख बघून न बघितल्यासारखं केलं. वेळ पुढे जात राहिली आणि माझ्या मनातली चिडचिड अजूनच वाढायला लागली. मी आता तिच्या जवळ जायचं पण टाळायला लागलो. एका घरात राहून अनोळखी असल्यासारखं राहायला लागलो. तिचं बोलणं, हसणं मला सगळं खोटं वाटत होतं. बहुतेक हा सगळा माझ्या मनाचा गैरसमज होता. मी स्वतःला विश्वास दिला होता की बाळ न होण्याची कमी मायामध्येच आहे. माझ्या मनात तिच्यासाठी जे प्रेम होतं ते संपलं होतं. आता तिचं माझ्याजवळ असणं पण मला ओझं वाटायला लागलं होतं. मी मनात ठरवलं होतं की आता मनात भावनांना जागा द्यायची नाही. मला फक्त माझी इच्छा दिसत होती आणि त्यातच मी आंधळा झालो होतो. आता तर मला मायेचं तोंड पण बघायची इच्छा होत नव्हती. घरात भयान शांतता पसरली होती. आम्ही फक्त कामापुरतंच बोलत असायचो. तिने कधी माझ्याजवळ यायचा प्रयत्न केला तर मी तिला माझ्यापासून लांब ढकलत असायचो. तिच्या डोळ्यात नेहमी एकच प्रश्न दिसायचा की मी एवढा का बदलून गेलो आहे? पण मी या प्रश्नापासून लांब पळत होतो. मला फक्त हे माहीत होतं की माझ्या मनातली बेचैनी आणि कमीने मला असं कठोर बनवलं आहे. त्यामुळे आता माझ्या मनात प्रेमाची भावना उरली नव्हती. एक दिवस अशी घटना घडली
की आमच्यात उरलेली शेवटची भिंत पण तुटली. माझी आई बोलता बोलता पाहुण्यांच्या समोर बोलून गेली. म्हणाली की कमी माझ्या सुनेमध्ये मायामध्ये आहे. ती त्यावेळी शांत बसली, पण खोलीत जाऊन रडायला लागली. मला बघून ती हिंमत करून म्हणाली, राहुल, आपण दोघं परत डॉक्टरांकडे जाऊन चेकअप करू. बहुतेक प्रॉब्लेम आपल्या दोघांच्या मध्ये पण नसावा. तिचं बोलणं ऐकून मला असं वाटलं की ती माझ्या पुरुषार्थावर प्रश्न निर्माण करत आहे. मला खूप राग आला. रागात मी मोठ्या आवाजात म्हणालो, तुझ्यामुळे सगळ्यांच्या समोर माझ्यावर बोट उचललं जात आहे आणि तू मलाच दोषी सिद्ध करायला निघाले आहेस. तिने लगेच नकार दिला, पण मी ऐकण्याच्या मोडमध्ये अजिबात नव्हतो. मी तिच्या हातातली फाईल घेऊन फाडली आणि तिच्या तोंडावर फेकली. तशी ती घाबरून मागे सरकली. त्या दिवशी ती पहिल्यांदा मोठ्या आवाजात म्हणाली, राहुल, मी पण माणूस आहे. मी पण प्रत्येक आरोप स्वतःवर घेऊन थकले आहे. तिचं बोलणं माझ्या मनाला लागलं. मला असं वाटलं की ती मला उलट उत्तर देत आहे. मी थंड आवाजात म्हणालो, जर तुला एवढाच प्रॉब्लेम होत आहे तर मग या घरात राहण्याची गरज नाही. माझं बोलणं ऐकून ती शांत बसली, पण मनातून तुटली होती. दुसऱ्या दिवशी पूर्ण दिवस ती माझ्याशी बोलायचा प्रयत्न करत राहिली, पण मी तिला भाव दिला नाही. रात्री माझ्या समोर येऊन उभी राहिली. तिचा आवाज कापत होता. ती म्हणाली, राहुल, मी तुमच्यावर प्रेम केलं होतं. माझ्या प्रेमाची किंमत तुमच्यासाठी शून्य आहे का? मी थकले आहे तुमचा तिरस्कार सहन करून करून. तिच्या बोलण्याने मी जास्तच कठोर झालो. मी तिच्याकडे बघत स्पष्ट म्हणालो, तू माझं आयुष्य बर्बाद केलं आहेस. आणि त्याच रागात मी तिला ते शब्द बोललो जे कदाचित बोलायला नको होतं. मी तिच्याकडे घटस्फोटाची मागणी केली आणि तिला घरातून जायला सांगितलं. माझं बोलणं ऐकून ती पूर्णपणे तुटून गेली. ती सुन्न होऊन माझ्याकडे बघायला लागली आणि नंतर तिथेच बसून रडायला लागली. रडत म्हणाली, राहुल, मी कुठे जाणार? माझे आई वडील आता या जगात नाहीत. तिचं बोलणं ऐकून मी तोंड फिरवलं, पण मनाच्या एका कोपऱ्यात दुःख होत होतं. त्या रात्री तिने काही न बोलता तिचं सामान गोळा केलं आणि सकाळी घरातून निघाली. तिचं तोंड रडून रडून सुजलं होतं. केस विस्कटलेले होते. जाताना एकदा वळून तिने माझ्याकडे बघितलं. तिला असं वाटलं की मी तिला थांबवेन, पण मी तिच्याकडे दगडासारखा बघत उभा राहिलो. घरात शांतता पसरली. काही दिवसांनी आमचा घटस्फोट झाला. माया गेल्यानंतर आई माझ्या दुसऱ्या लग्नासाठी जोर द्यायला लागली. ती म्हणायची, एकटा माणूस आयुष्यभर नाही राहू शकत. मी प्रत्येक वेळी आईचं बोलणं टाळत असायचो. घरात मन लागत नव्हतं. घर खायला उठायचं, म्हणून मी स्वतःला कामात गुंतवून घेतलं. शेवटी एक दिवस मी बाहेरच्या देशात जाण्याचा निर्णय घेतला. आईने खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण मला मी घेतलेल्या निर्णयापासून, इथल्या आठवणींपासून, या घरापासून जिथे मायाच्या आठवणी होत्या, त्या सगळ्यांपासून मला लांब जायचं होतं. बाहेरच्या देशात माझ्या आयुष्याने नवीन वळण घेतलं. कामात मला यश मिळालं. मी खूप मोठा श्रीमंत माणूस झालो. लोक माझी प्रशंसा करायचे. माझ्याजवळ पैसा, मानसन्मान सगळं काही होतं, पण मनातला मोकळेपणा तसाच होता. 10 वर्ष अशीच निघून गेली, पण मी दुसरं लग्न केलं नाही. लोक मला माझ्या लग्नाबद्दल विचारायचे, तेव्हा मी त्यांना हसून टाळत असायचो. पण माझ्या मनाला माहीत होतं की मी मायासोबत अन्याय केला आहे. माझ्या मनातलं प्रेम संपलं होतं. रात्री एकटा बसलो असताना माझ्या डोळ्यासमोर मायाचा हसरा चेहरा यायचा. तिच्या गोड आठवणी यायच्या आणि माझ्या मनातला पश्चाताप जागा व्हायचा. एक दिवस माझा बॉस मला म्हणाला, राहुल, तुला एअरपोर्टवर जाऊन माझ्या एका खास माणसाला घेऊन यायचं आहे. मी गाडी घेऊन एअरपोर्टवर निघालो आणि तिथे जाऊन वाट बघायला लागलो. अचानक माझ्या बाजूला उभ्या असणाऱ्या माणसाने त्याच्या बायकोबद्दल बोलायला सुरुवात केली. तो म्हणाला, बायकोशिवाय आयुष्य अपूर्ण असतं. त्याचं बोलणं ऐकून माझ्या मनात काहीतरी तुटल्यासारखं झालं. एकदम मायाची आठवण आली. मला तो दिवस आठवला, ज्या दिवशी ती माझ्या घरातून तुटलेल्या मनाने घर सोडून गेली होती.
आणि मी तिला थांबवण्याचा प्रयत्न पण केला नाही. मी त्या गर्दीत उभा होतो, पण मला खूप एकटं जाणवत होतं. माझ्या आयुष्यात सगळं काही होतं, फक्त एक गोष्ट सोडून, ती म्हणजे बायको, आयुष्याची जीवनसाथी. मी दुसरं लग्न यासाठी केलं नाही की मी दुसऱ्यासोबत न्याय करू शकत नव्हतो, कारण यासाठी की माझ्या मनात मायासाठी अपराधी भावना होती. ती गेल्यानंतर मला जाणीव झाली होती की प्रेम काय असतं आणि प्रेम करणाऱ्या माणसाची किंमत काय असते. मी एअरपोर्टवर सारखा सारखा घड्याळ बघत होतो. माझा बॉस हसून खुश होत म्हणाला होता की आज त्यांची बायको आणि मुलगा येणार आहे. तू माझ्यासोबत येशील का? मला बॉसला नाराज करायचं नव्हतं, म्हणून मी त्यांच्यासोबत जायला होकार दिला. पण मनात विचित्र बेचैनी होती. आयुष्यातला एकटेपणा परत जाणवायला लागला होता. हळूहळू लोक एअरपोर्टवरून बाहेर येत होते. सगळे आपापल्या प्रेमाच्या लोकांना भेटत होते. मी त्या सगळ्यांकडे बघून विचार करत होतो की आयुष्य किती सहज पुढे निघून जातं, पण काही लोक तिथेच उभे असतात. माझी नजर समोर गेली आणि पुढच्या क्षणी माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझं शरीर थंड पडलं. हातपाय कापायला लागले. समोरून येणाऱ्या बाईला बघून माझा श्वास थांबला. ती माया होती. वेळ एका क्षणासाठी थांबली होती. ती पहिल्यापेक्षा शांत वाटत होती. चेहऱ्यावर एक आत्मविश्वास दिसत होता, जो अगोदर कधीच दिसला नव्हता. तिच्यासोबत एक लहान मुलगा होता, जो आनंदाने त्याच्या वडिलांना बाबा म्हणून, म्हणजे माझ्या बॉसला मिठी मारली होती. बॉसनी प्रेमाने त्याला उचलून घेतलं आणि मायाच्या खांद्यावर प्रेमाने हात ठेवला. ते दोघं एक पूर्ण आणि सुखी कुटुंब वाटत होते. त्यांना बघून माझं मन अजूनच खाली झालं. असं वाटलं काळजात कुणीतरी चाकू खुपसला आहे. मायेची नजर अचानक माझ्यावर पडली. तशी तिने नजर खाली घातली. बहुतेक तिने मला ओळखलं होतं, पण पुढच्या क्षणी तिने नजर फिरवली. इच्छा असून पण मी पुढे जाऊ शकत नव्हतो. माझ्याजवळ आल्यानंतर माझ्या बॉसनी आनंदात माझी ओळख करून देत म्हणाले, ही माझी बायको माया आणि हा माझा मुलगा आर्यन. माझ्या कानात फक्त एकच शब्द घुमत होता, तो म्हणजे मुलगा. तेच नातं ज्यासाठी मी माझ्या आयुष्यातलं सगळ्यात किमती नातं तोडलं होतं. तीच आज दुसऱ्याच्या मिठीत आनंदात हसत होती. पूर्ण वाटेत माझ्या डोळ्यासमोर अंधार होता. सगळं दृश्य मला माझ्या भूतकाळात घेऊन जात होतं. एक एक करून सगळं आठवत होतं. आज मला पहिल्यांदा माझ्या चुकीची तीव्रतेने जाणीव व्हायला लागली होती. मी त्या बाईला वांजोटी म्हणून सोडून दिली होती. तिला देवाने नंतर आयुष्यातले सगळ्यात मोठे वरदान दिले होते. काही दिवसांनी बॉसनी पार्टी ठेवली होती. मला माहीत होतं तिथे माया पण असणार, पण नकार द्यायची माझ्यात हिंमत नव्हती. जेवताना ती समोर बसली होती, खूप शांत. तिच्या मुलाशी हसत खेळत माझ्या मस्ती करत होती. त्यांचा आवाज ऐकून माझ्या मनात खूप वेदना होत होत्या. काही वेळाने ती मला एकटी उभी असलेली दिसली, म्हणून मी हिम्मत करून तिच्या जवळ गेलो आणि मुश्किलीने म्हणालो, माया, मी तुझ्यावर खूप अन्याय केला होता, मला माफ कर. ती काही वेळ शांत बसली आणि नंतर मग माझ्याकडे बघितलं. तिच्या डोळ्यात ना राग होता ना तिरस्कार. ती हळू आवाजात म्हणाली, राहुल, तुम्ही मला वांचोटी म्हणून सोडून दिलं होती. बघा, आता देवाने मला सगळं काही दिलं आहे. एक चांगला नवरा, घर आणि हे माझं बाळ. असं म्हणत तिने प्रेमाने तिच्या मुलाकडे बघितलं आणि नंतर माझ्याकडे बघून म्हणाली, राहुल, मी आयुष्यात खूप त्रास सहन केला आहे, पण देवाने माझा सगळा त्रास दूर केला. माझ्याजवळ बोलण्यासाठी काहीच नव्हतं. मी नजर खाली करून म्हणालो, माया, झालंच तर मला माफ कर. मायाने एक मोठा श्वास घेतला आणि म्हणाली, राहुल, देवाने जे मला बाळाचं वरदान दिलं आहे, त्याच्या बदल्यात मी तुम्हाला माफ करते. आता जाऊन तुम्ही तुमच्या नवीन आयुष्याला सुरुवात करा आणि भूतकाळ मागे सोडून द्या. माझी इच्छा होती तिला हे सांगायची की मी दुसरं लग्न केलं नाही. तिचं प्रेम मला दुसऱ्याजवळ जाऊ देत नव्हतं. हीच माझी शिक्षा होती की मी रोज तिची आठवण काढत राहीन. पार्टी संपल्यावर ती तिच्या नवऱ्याच्या आणि मुलाच्या सोबत आनंदात घरी गेली. मी जाताना तिच्याकडे बघत राहिलो. मला समजलं होतं
की प्रेम कधी कधी मिळवण्याचं नाव नसतं, तर कुणाचं तर सुख लांबून स्वीकार करण्याचं नाव असतं. आज पहिल्यांदा मनातून प्रार्थना निघाली, देवा मायाला कायम खुश ठेव. नंतर मी माझ्या घरी निघालो, एका अशा आयुष्याकडे जिथे आठवणी तर सोबत होत्या, पण मनातला पश्चाताप हळूहळू शांत व्हायला लागला होता.